हॅलो, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत 30 डिसेंबर 2025च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये महत्त्वाच्या ठरतील. पॉइंट 1 आहे, भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. पी.व्ही. सिंधू BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी. कार्यकाळ असणार आहे 2026 ते 2029. 2026 ते 2029 या कालावधीसाठी पी.व्ही. सिंधूची BWFच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदाबरोबरच त्या BWF काउन्सिलवरती सदस्य म्हणून पण काम करणार आहेत. BWF काउन्सिलवरती सदस्य. 2017 पासून BWF ॲथलीट कमिशनच्या सदस्य येतं आणि 2020 पासून इंटिग्रिटी अँबॅसेडर म्हणून पी.व्ही. सिंधू यांच्याबद्दल अधिक माहिती पाहूया. त्यांचा जन्म जुलै 1995 हैदराबाद, आंध्र प्रदेशचा आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सिल्वर जिंकलं होतं. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ, कांस्य जिंकलं होतं आणि बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्ण, त्याचबरोबर 2 रौप्य आणि 2 कांस्य त्यांना मिळालेले आहेत. 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू म्हणून पी.व्ही. सिंधू ओळखली जाते. त्याचबरोबर 2020चा पद्मविभूषण, 2015चा पद्मश्री आणि 2016चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, 5वे मुख्य सचिव राष्ट्रीय संमेलन. कालावधी होता 26 ते 28 डिसेंबर 2025. ठिकाण होतं नवी दिल्ली. अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. उद्देश आहे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणि समन्वय मजबूत करणं. थीम आहे विकसित भारतासाठी मानवी भांडवल. आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट, थीम विकसित भारतासाठी मानवी भांडवल. 5वं मुख्य सचिव राष्ट्रीय संमेलन नवी दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, सोमालीलँड देशाला अधिकृत मान्यता देणारा इस्रायल संयुक्त राष्ट्राचा UNचा सदस्य असलेला पहिला देश ठरलाय. सोमालीलँड या देशाला अधिकृत मान्यता देणारा पहिला देश इस्रायल. दोन्ही देशांनी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचं, त्याचबरोबर दूतावास ओपन करण्याचं पण दोन्ही देशांनी मान्य केले. सोमालियापासून 1991 मध्ये सोमालीलँड वेगळा झालाय. मागील 30 वर्षापासून वेगळा झालेला असला तरी स्वतःचं सैन्य चलन असलेला देश असून त्याला UNच्या कोणत्याच देशाकडून मान्यता मिळालेली नव्हती. इस्रायल पहिला देश ठरला आहे. आता आपण पाहणार आहोत IMP वन लाइनर्स आणि काही महत्त्वाचे MCQs. पहिला आहे, PPP मॉडेल अंतर्गत भारताचं पहिलं मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. PPP मॉडेल म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल. त्या अंतर्गत भारताचं पहिलं मेडिकल कॉलेज मध्य प्रदेश स्थापन करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, ह्यू मॉरिस इंग्लंडचे क्रिकेटपटू होते. त्यांचं निधन झाले. वय होतं 62 वर्ष. इंग्लंड आणि ग्लॅमॉर्गन यांच्याकडून काउंटी खेळायचे. ग्लॅमॉर्गन कडून काउंटी आणि इंग्लंड कडून 3 कसोटी सामने खेळले होते. कारण होतं कर्करोग. कर्करोगाने निधन झाले, आतड्याचा कर्करोग. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, भारताची खेळ राजधानी जिल्हा म्हणून भुवनेश्वर ओडिसा ओळखला जात आहे. खेळ राजधानी जिल्हा भारताचा भुवनेश्वर ओडिशा. त्यानंतर बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर परमरुद्रचं उद्घाटन झाले. उद्घाटक होते अमितेश कुमार सिन्हा. तारीख होती 26 डिसेंबर 2025. क्षमता आहे 838 टेराफ्लॉप्स आणि ठिकाण आहे IIT पटना. महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर राष्ट्रप्रेरणा स्थळाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? प्रयागराज, लखनौ, पुणे, भुवनेश्वर. करेक्ट उत्तर आहे लखनौ. राष्ट्रप्रेरणा स्थळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केले लखनौ या ठिकाणी. 101वी जयंती होती अटल बिहारी वाजपेयी यांची सुशासन दिनादिवशी. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, प्रज्ञानंद आणि अनिश गिरी यांनी ग्लोबल चेस लीग 2025 स्पर्धा जिंकली आहे. प्रज्ञानंद आणि अनिश गिरी. ग्लोबल चेस लीग मुंबईला झाली स्पर्धा, ती जिंकली आहे. नंतरचा पॉइंट आहे, NTCA नुसार 33 वर्षानंतर गुजरात अधिकृतपणे टायगर स्टेट म्हणून ओळखलं जात आहे. त्या ठिकाणी गुजरातमध्ये टायगर आपल्याला बघायला मिळाला आहे. पुढचा पॉइंट आहे, वैभव सूर्यवंशी यानं 36 चेंडूमध्ये शतक करणारा सर्वात तरुण लिस्ट ए क्रिकेटर बनलाय. अरुणाचल प्रदेश विरुद्ध त्यानं 84 चेंडूमध्ये 190 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण लिस्ट ए क्रिकेटर ज्यानं शतक केले. फक्त 36 चेंडूमध्ये त्यानं शतक केलं आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे ग्लोबल फूड सिटी रँकिंगमध्ये भारताचं मुंबई आपल्याला 5व्या क्रमांकावर बघायला मिळतंय. 1 नंबर नेपल्स आहे इटलीचं, 2 नंबरला आहे मिलान. तर भारताचं मुंबई 5व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली आपल्याला 48व्या क्रमांकावर बघायला मिळते. त्यानंतरचा पॉइंट आहे नुकतंच निधन झालेले विनोद कुमार शुक्ला खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत खेळ, साहित्य, अभिनय. तर विनोद कुमार शुक्ला हे प्रसिद्ध हिंदी साहित्यिक होते. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. हे होते आजचे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि काही MCQs पण आपण ऍड केले होते. तुम्हाला कंटेंट कसा वाटत आहे? काही सुधारणा करायच्या आहेत का? ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करू शकता. धन्यवाद.